ज्याची आतुरतेने वाट बघत होता अशा तांत्रिक परिसंवादास सुरुवात करत आहोत। तर आपले आजचे जे प्रथम वक्ते श्री अरविंद अंबादासजी खोडे, ज्यांना सर्व महाराष्ट्रातील द्राक्ष बागायतदार एके ह्या संक्षिप्त नावाने ओळखतो आणि ज्यांच्या 2 पिढ्यांच्या अभ्यासातून, निरीक्षण आणि प्रयोगातून जी थिअरी निर्माण झाली तिला एकेसिटी या नावाने आपण सर्व द्राक्ष उत्पादक ओळखतो, अशा ह्या एकेसिटीमधून प्रथम वेळेस शेतकरी कॉन्टॅक्ट बुरशीनाशकांचा योग्य वापर कधी व कोणत्या वातावरणात कसा करावा हे तंत्र शुद्धरित्या आत्ताच्या काही कालावधीमध्ये नाविन्यपूर्वक शिकला आहे, ज्यामुळे विविध बुरशीजन्य रोगात प्रभावकारी आणि कमी खर्चात आपल्याला नियंत्रण पण मिळालेले आहेत, याचा आपण अनुभव घेतलेला आहे। तर आत्ता आपल्या गोडी छाटणीचा हंगाम हा सुरू होत आहे आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो विषय असतो तो रोग व्यवस्थापन। तर ह्या रोग व्यवस्थापनावरती चर्चा करण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी अरविंद अंबादासजी खोडे इथे उपस्थित आहेत। मी त्यांना आमंत्रित करतो या आपल्या FB वेबिनारला आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी। अरविंदजी खोडे। नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो, मी अरविंद अंबादास खोडे, राहणार नाशिक आणि द्राक्ष शेती करतो। माझी शेती पण नाशिकला आहे। सर्वप्रथम मी द्राक्ष पंढरी ग्रुप आणि मयूर जाधव योगेश कृषी सेवा केंद्रात यांचे आभार मानतो की त्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी अशी सेमिनार घडवून आणला आणि शेतकरी उपयोगी माहिती शेतकऱ्यांपर्यंत कशी पोहोचेल याचे अथक प्रयत्न जे 5-6 वर्षापासून करत आहेत ते नियमित चालू ठेवायचा तो जो त्यांचा प्रयत्न आहे त्याच्याबद्दल त्यांचे आपण धन्यवाद मानले पाहिजे आणि त्यांना भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या पाहिजे। आता आपण आजचा जो माझा विषय रोग नियंत्रण येणाऱ्या सीझनसाठी, तर त्याच्यावर बोलताना मी आजचा पूर्ण विषय हा 3 टप्प्यात घेईल। सर्वप्रथम डावणीचा विषय घेऊ आपण, त्याच्यानंतर पावडरी मिल्ड्यूचा घेऊ किंवा करप्याचा घेऊ आणि नंतर ह्या वर्षी जी काही अर्लीच्या बागांना विशेष काळजी घ्यावी लागेल किंवा विशेष काळजी घेतली पाहिजे किंवा फवारणी करताना काय काळजी घेतली पाहिजे किंवा रेसिड्यू मॅनेजमेंटमध्ये यावर्षी काही आपल्याला कॉन्टॅक्ट थेरी वापरताना काही चेंजेस करावे लागतील, हे असं थोडंसं संक्षिप्त सांगण्याचा मी प्रयत्न करेल। मात्र जो रेसिड्यू मॅनेजमेंटचा पूर्ण विषय आहे तो तुम्हाला अमित सर पडोळ सांगणारच आहे, तर तो विषय ते पूर्णपणे कव्हर करून घेतील। तर सर्वप्रथम डावणीचा जो यावर्षीचा विषय आहे, यावर्षी पावसाळा लवकर आला, त्याच्यामुळे वातावरण निर्मिती लवकर झाली आणि त्यामुळे खरडच्या प्लॉट्सलाही बऱ्याच अडचणी आल्या, पानं खराब झाली, करप्यामुळे झाली किंवा डावणीमुळे झाली। आणि आपण आता सटाणा किंवा जे विभाग आहे जिथे अर्ली छाटण्या चालू होते, जसं सटाणा विभाग आहे, या विभागात पण अर्लीच्या छाटणीला शेतकऱ्यांनी योग्य फवारणी न केल्यामुळे त्याही बागांवर डावणीचा खूप मोठा प्रादुर्भाव दिसला आणि बरेच जण याला फक्त वातावरणाला दोष देत आहे। पण मग याच्यामध्ये आपलं जे काम आहे आपण एक शेतकरी म्हणून जे काही आपल्या हातात ज्या गोष्टी ज्या केल्या पाहिजे त्या बऱ्याच शेतकऱ्यांनी केल्या नाही, म्हणजे दुर्दैव म्हणावं का काय। मी आता सटाणा विभागात 2 मीटिंग झालेल्या आहे एकेसिटीच्या, पण मला बरेच ज्या बागांवर डावणीचं इन्फेक्शन आहे असे बागांचे स्प्रे रेकॉर्ड वगैरे मी मागवले, तर त्याच जुन्या पद्धतीने स्प्रेइंग चालू आहे सर्व शेतकऱ्यांची आणि त्या बागांवर खूप मोठ्या प्रमाणात रोगाची लागण दिसते। काही शेतकरी आहेत त्या भागातली जी माझ्या संपर्कात आहे की ज्यांनी कॉन्टॅक्ट थेरी वापरली आहे, तर त्यांच्याकडे परिस्थिती खूप चांगली आहे त्यांच्या अर्लीच्या बागेंची पण। तर मग असं असताना आपण परत त्याच चुका करणं योग्य वाटत नाही मला। तर डावणी हा जो आहे हा पाण्यामुळे येतो, दवामुळे येतो, पावसाच्या पाण्यामुळे येतो। खूप जास्त आर्द्रता 70% पुढे आर्द्रता जास्त काळ राहत असेल, वातावरण 25 डिग्रीच्या पुढे जास्त वेळ राहत असेल, तर डावणीची लागण आपल्या बागेमध्ये होते आणि ही लागण कवळ्या अवस्थेत खूप सहज होत असते।
तर त्याच्यामुळे आपल्याला एक कवळी अवस्थेवर आपल्याला जे काही कॉन्टॅक्ट थेरीच्या मीटिंगमध्ये नेहमी सांगण्यात आलेलं आहे का कवळ्या अवस्थेमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट फंगिसाईडचा वापर करायचा आहे. आता कॉन्टॅक्ट फंगिसाईडचा वापर हा कवळ्या अवस्थेत का करायचा आहे तर तेच औषधं आहे जे काम करत असतात. सिस्टेमिक औषधाला काम करण्यासाठी तुमच्याकडे झाडावर हिरवी प्रकाश संश्लेषण क्रिया करणारी पानं पाहिजे आणि ती पानं असतानाही तिला ते कार्य चालू राहण्यासाठी जो काही मुबलक ऊर्जा किंवा सूर्यप्रकाश पाहिजे तो पण उपलब्ध पाहिजे. तो जरी उपलब्ध नसेल तर सिस्टेमिक औषधाचे परिणाम आपल्याला मनासारखे मिळत नाही किंवा खूप कमी मिळतात. मग अशा परिस्थितीत तुमच्याकडे जे हत्यार आहे ते कॉन्टॅक्ट जे फंगिसाईड आहे ज्याला स्पर्शजन्य बुरशीनाशक आपण म्हणतो त्यांचा आपण योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे. फेलफूटपर्यंत तर तुम्हाला फेलफूट म्हणजे 15 ते 16 दिवसपर्यंत तुम्हाला सिस्टेमिक औषध वापरून काहीच फायदा होत नाही. तुम्हाला जे काही करायचं आहे त्या दरम्यान सगळे तुम्हाला कॉन्टॅक्ट फंगिसाईड वापरायचे. कोणतंही स्पर्शजन्य बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता. असं काही नाही आहे का विशिष्ट M45च वापरलं पाहिजे किंवा विशिष्ट Z78च वापरलं पाहिजे. सगळे स्पर्शजन्य बुरशीनाशकं उत्तम काम करतात. बागेची परिस्थितीनुसार तुम्ही कोणतंही वापरू शकता. आता त्याच्यातले सविस्तर विषय मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता याच्यामध्ये तुम्ही सिस्टेमिक आणि आता ह्या वर्षीची जी परिस्थिती ती अति खराब आहे त्याच्यामुळे मी पूर्णपणे जी कॉन्टॅक्ट थेरी ॲज इट इज मी माझ्या स्वतःच्या शेतावर वापरतो ती सांगण्यात वेळ घालवणार नाही कारण आपल्याकडे वेळ पण कमी आहे. मी तुम्हाला मिक्स थेरी जी आहे ती सरळ सांगतो आहे का आपल्याला 15 ते 16 दिवसापर्यंत बाग छाटल्यानंतर 15 ते 16 दिवसापर्यंत आपल्याला फक्त स्पर्शजन्य बुरशीनाशकांचा वापर करायचा आहे. तो वापर करताना सकाळी दव पडत असेल तर त्या सकाळच्या वेळेसच स्प्रे करून घ्यायचा, दव असो किंवा नसो. आणि आर्लीच्या बागांना जे अधूनमधून मोठे पाऊस पडतील सपोज समजा तर ते मोठे पाऊस पडत झाले तर तुम्हाला पावसानंतर परत फवारणी घेणं गरजेचं आहे. डावणीसाठी पण त्याचा भरपूर फायदा होतो पण त्याचा फायदा करप्यासाठी खूप चांगला करून घेता येतो. तर तो करप्याचा विषय घेताना मी तो विषय परत सविस्तर सांगेल. अशा पद्धतीने तुम्ही 15 ते 16 दिवसापर्यंत फक्त स्पर्शजन्य बुरशीनाशक वापरा. पोंगा अवस्थेसारख्या नाजूक अवस्थेमध्ये तुम्ही जे औषध काम करतं जो ग्रुप काम करतो फॉस्फोनेट ग्रुप त्याचा वापर तुम्ही करा. त्याचे 2-3 स्प्रे एका कॉन्टॅक्ट बुरशीनाशकासोबत घ्या पोंगा अवस्थेच्या सुरुवातीपासून तर पोंगा अवस्था पास होईपर्यंत. आणि एकदा फेल पडून गेल्यानंतर ज्यावेळेस प्रत्येक फुटीला 2-2, 3-3 हिरवी पानं दिसायला सुरुवात होतील तिथून पुढे तुम्ही मग आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर करू शकता, केला पाहिजे आर्लीच्या बागेंना. असं करत असताना बरेच जण याच्यामध्ये मला ग्रुपचं पण विचारत असता काय तुम्ही ग्रुपवर बोलत नाही म्हणजे हे जे बुरशीनाशकांचे जे काही गट आहेत या गटांवर तुम्ही प्रकाश टाकत नाही. तर आता मला असं वाटतं का आपल्या द्राक्ष शेतीमध्ये मागील 20, 25, 30 वर्ष डॉक्टर सावंत असतील किंवा कोणी असेल यांनी भरपूर याच्यावर प्रकाश टाकलेला आहे का कोणते ग्रुप कोणता औषध कोणत्या ग्रुपमध्ये मोडतं आणि त्याचे कसं वापरायचं आणि काय वापरायचं. आणि मला असं स्वतःला वाटतं का तुम्ही ते ऐकत आले एवढे वर्ष आणि तुम्ही ते फॉलोही केलं असेल पण तुमचं ते करून समाधान कधी झालं नाही तर मग त्या गोष्टीला मी फारसं महत्त्व देत नाही. पण तरीही कोणाला इच्छा असेल तर तो ग्रुप मी थोडासा समजून सांगतो. एक तर कॉन्टॅक्ट फंगिसाईड जो ग्रुप आहे म्हणजे स्पर्शजन्य बुरशीनाशक. स्पर्शजन्य बुरशीनाशक म्हणजे ते त्याचा जिथं स्पर्श होतो बुरशीबरोबर तिथे बुरशी मारायचं काम करतं. मग ते झाडाच्या पानावर असो, झाडाच्या काडीवर असो, खोडावर असो, जमिनीवर असो, त्याचं झाडामध्ये जाऊन काही काम नाही आहे. आणि स्पर्शजन्य बुरशीनाशक कोणत्याही वेळी तुम्ही फवारू शकता. बरेच जण कॉन्टॅक्ट थेरीच्या मीटिंग अटेंड केल्यानंतर असा ग्रह करून घेतात का फक्त दव असताना फवारायचं आहे कॉन्टॅक्ट फंगिसाईड. तर तसं नाही आहे. तुम्ही 24 तासातल्या दवाच्या, पावसाच्या, रात्रीच्या, उजेडाच्या कोणत्याही परिस्थितीमध्ये कॉन्टॅक्ट फंगिसाईड वापरू शकता. त्याला मल्टीसाईट ॲक्शन म्हणतात कारण ते मल्टीसाईटला काम करतं. कॉन्टॅक्ट फंगिसाईडच्या विरोधात बुरशीमध्ये कुठलीही प्रतिकारशक्ती निर्माण झालेली आत्तापर्यंत तरी फ्रॅकला सापडलेली नाही. त्याच्यामुळे कॉन्टॅक्ट फंगिसाईड तुम्ही कितीही वेळा औषधं वापरू शकता. एकच औषध तुम्ही सलग 20-20 दिवस फवारू शकता. त्यांनी काहीही अडचण येत नाही. फक्त रेसिड्यू मॅनेजमेंट करण्यासाठी आपल्याला औषध बदलावं लागतात. आता पूर्वी रेसिड्यू मॅनेजमेंटचा विषय नव्हता त्यावेळेस आमच्याकडे सलग आम्ही फक्त कॅप्टॉप वापरायचो. तर असं काही नाही. प्रत्येक औषध काम करतं. हा जो ग्रुप आहे कॉन्टॅक्टचा ह्या ग्रुपला काही तुम्ही अदलून बदलून वापरलंच पाहिजे असा रूल नाही आहे. त्याच्यानंतर दुसरा ग्रुप आहे तो त्याला आपण जो ट्रू सिस्टेमिकमध्ये मोडतो ॲक्च्युली पण तोच बुरशीनाशक नाही आहे. तो म्हणजे फॉस्फोनेट. फॉस्फोनेट हा
टॉनिकचं काम आहे, टॉनिकचं काम करतो तो झाडामध्ये जे फायटो ॲलेक्झिन जे नॅचरली नैसर्गिकरित्या झाडामध्ये प्रतिकार करत असतं बुरशीप्रती, त्याचं कार्य वाढवतं ते. त्याच्यामुळे त्याचे खूप चांगले फायदे मिळतात आपल्याला फॉस्फोनेट ग्रुपचे. फॉस्फोनेट ग्रुप हा कवळ्या पानांवर पण चालतो, मॅच्युअर्ड पानांवर पण चालतो आणि तो ट्रू सिस्टमिक याच्यासाठी म्हटला जातो कारण तो झाडातून वरून खाली पण त्याचा झाडामध्ये प्रवास होत असतो. एकमेव तो ग्रुप आहे का जो झाडातून वरून खाली प्रवास करतो. त्याच्यामध्ये पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ॲसिड आणि ॲलिएट म्हणजे फोसेटिलल हा घटक, हे दोनच घटक येतात फॉस्फोनेट ग्रुपमध्ये. तिसरा जो ग्रुप येतो तो कर्जेटचा ग्रुप आहे. त्या कर्जेटच्या ग्रुपला सायनो ॲसेटेमाइड ऑक्झाईन म्हणून जो ग्रुप आहे त्याचं मीडियम रिस्क आहे, म्हणजे त्याच्या विरुद्ध तो सिस्टमिकमध्ये जातो, ॲक्रोपेटल सिस्टमिकमध्ये. त्याच्या विरुद्ध झाडामध्ये मीडियम टू लो रेझिस्टन्सचा विषय आहे, पण मी ह्या रेझिस्टन्सच्या विषयाला फार काही मानत नाही. तुम्ही जर प्रॉपर कंडिशनमध्ये कुठलंही सिस्टमिक औषध वापरलं तर त्याचे खूप चांगले रिझल्ट मिळतात. आता कर्जेट जे आहे, कर्जेटचा हा एक वेगळा ग्रुप झाला. त्याच्यानंतर पुढचा जो ग्रुप येतो त्याला CAA ग्रुप म्हटलं जातं, कार्बोझायलिक ॲसिड अमाइड. त्याच्यामध्ये तुमचं ॲक्रोबॅट, तुमचं रिव्हर्स आणि मेलोडिडिओ हे 3 औषधं तुमचे ह्या एका ग्रुपमध्ये येतात. हा पण लो टू मीडियम रिस्क ग्रुप आहे. हाही तुम्ही वापरू शकता किंवा कसा वापरायचा तो मी तुमच्या पुढच्या टप्प्यात सांगतोच आहे. त्याच्यानंतर एक नवीन आलेलं रॅनमॅन. तर रॅनमॅन जो आहे तो क्वीन 1 इनसाइड इनहिबिटर म्हणून जो ग्रुप आहे तो पूर्णपणे वेगळा आहे. तर रॅनमॅनचाही वापर तुम्हाला विशिष्ट ठराविक स्टेजेसला करता येऊ शकतो, रेसिड्यू मॅनेजमेंटसाठी म्हणा किंवा ग्रुप बदलून वापरायचा असेल सिस्टमिकचा तर. त्याच्यानंतर एक तो स्ट्रॉबिल्युरिन ग्रुप जो QOL म्हणून आहे, आउटसाईड इनहिबिटर्स. तर तो फार काही आपल्या कामाचा नाही आहे असं माझं स्पष्ट मत आहे. त्याच्यामुळे ते मी तुम्हाला रिकमेंड पण करणार नाही वापरण्यासाठी. त्याच्यानंतर मग एक पुढचा ग्रुप येतो, फक्त डावणीसाठीच नाही, तो करप्यासाठी आहे, अँटीबायोटिक पण फार काही झाडाला मदत करता असं आम्हाला नाही वाटत. त्याच्यामुळे अँटीबायोटिक पण मी फार काही रिकमेंड करत नाही. आणि तिसरा आहे बायोलॉजिकल. आता बायोलॉजिकलचा माझा किंवा कोणाचा जसा ठाम अनुभव नाही आहे का बायोलॉजिकलने आपल्याला खरंच किती फायदा होतो. पण ह्या वर्षी जी आर्लीची परिस्थिती आहे आणि जी खास करून करप्याची परिस्थिती आहे त्यांच्यासाठी मी ते यावर्षी अक्कलखाती तुम्हाला ते वापरायला सांगणार आहे. ते कसं ते मी पुढच्या येतो. मग आता कॉन्टॅक्ट थेरी वापरताना तुम्हाला मी सांगितलं का तुम्ही सुरुवातीचे दिवस फक्त तुम्हाला कॉन्टॅक्ट फंगिसाईड वापरायचे. आणि माझा एक नेहमीचा पॅटर्न असतो, एक मिनिट, ते इमेजेस कोणी रन करत आहे का? नाही, ओके. तर मी नेहमी सांगत असल्याप्रमाणे कॉन्टॅक्ट थेरी आणि त्याला जोड तुम्ही फक्त 3-4 सिस्टमिक औषधांवर तुमची बाग एकदम चांगली निघू शकते. ते 3-4 सिस्टमिक औषध तुम्हाला 15 ते 16व्या दिवशी पहिला, त्याच्यानंतर 20 ते 22व्या दिवशी दुसरा, त्याच्यानंतर 28 ते 30व्या दिवशी तिसरा आणि गरज असेल तर पुढे 40व्या दिवशी तुम्ही 4था सिस्टमिक स्प्रे घेऊ शकता. हे 4 सिस्टमिक औषधं वापरून अशा 4 दिवसांना आणि मधले दिवस जे आहे तुमचे, म्हणजे तुम्ही 15व्या-16व्या दिवशी एक सिस्टमिक दिलं आहे, कर्जेट दिलं आहे सपोज, आणि पुढे 22व्या दिवशी येणार, तर मधले 5 दिवसात जर जसं वातावरण आहे आता आर्लीच्या बागेला 5 दिवसात कमीत कमी 1-2 स्प्रे गेले पाहिजे कॉन्टॅक्टचे. पण जर रोज पाऊस पडतोय तर तुम्हाला तिथे रोज फवारणी घेतली पाहिजे तुम्ही. मग अशा पद्धतीने तुम्ही ह्या मधल्या 2 सिस्टमिकच्या मधला जो गॅप आहे त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाचा तुम्हाला वापर करायचा आहे आणि ते वापर करून तुम्ही बाग निरोगी ठेवू शकता पूर्णपणे. फ्लावरिंगची जी स्टेज आहे त्या फ्लावरिंगच्या स्टेजमध्ये जशी पोंगा नाजूक अवस्था आहे तशी फ्लावरिंगची अवस्थाही ही खूप नाजूक असते. मग फ्लावरिंगच्या आधी नंतर आपला एक सिस्टमिक जातोच आहे. तर मग मधल्या दिवसांमध्ये तुम्हाला घडामध्ये किती दव येतं आहे किंवा किती पाऊस पडतो आहे, घड किती भिजून राहतो आहे, ह्या गोष्टींवर तुमचं लक्ष पाहिजे की झाडाचं पान किंवा घड किती वेळ भिजून राहतो आहे. आणि अशा परिस्थितीत तुमचे नियमित त्या परिस्थितीमध्ये कॉन्टॅक्ट बुरशीनाशक त्या ओल्या परिस्थितीत गेले पाहिजे. ओल्या परिस्थितीत का जायचे हे मी वेळोवेळी तुम्हाला कॉन्टॅक्ट थिअरीच्या मीटिंगमध्ये सांगत आलेलो आहे का त्याच्यामुळे या पाण्यामुळे जो रोगाला मदत होते तर आपण त्या पाण्यामध्येच बुरशीनाशक फवारल्यानंतर ते पाणी आपलं अमृताचं काम करतं, आपलं औषध बनून जातं आणि त्या पाण्याच्या आधारे जे इन्फेक्शन होणार आहे ते व्हायची बंद होऊन जातं आहे.
आता सिस्टमिक औषध वापरताना मी मगाशी सांगितलं का सिस्टमिक औषध वापरताना मी तुम्हाला मगाशी सांगितलं की खूप जास्त सतत ढगाळ राहत असेल आणि 3-4 दिवस ऊनच नाही मिळत आहे, अशा परिस्थितीत तुम्ही ॲक्रोपेटल सिस्टमिक जे तुम्हाला मी सांगितले जेवढी रिवर्स झालं, कर्जेट झालं, ॲक्रोबॅट झालं, रिडोमिल झालं, यांचा वापर करण्याऐवजी तुम्ही फक्त कॉन्टॅक्टचा वापर करा किंवा तुम्ही अशा वेळेस ॲलिएट किंवा पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फेनिक ॲसिड जसं संचार 40 याचा वापर तुम्ही अशा परिस्थितीत ठेवा. ते तुमची बाग निरोगी ठेवण्यास तुम्हाला भरपूर चांगली मदत करेल. आता रेसिड्यूचा विषय आणि सिस्टमिकचा विषय जो डावणी संदर्भातला औषधांचा आहे तो मी सांगतो. आपलं जे डायथिओकार्बामेट आहे त्याचं यावर्षी किंवा पुढच्या वर्षी, यावर्षी तर नाही म्हणताय पण पुढच्या वर्षी आपल्याला डायथिओकार्बामेट मधला जो मॅन्कोझेब जो ग्रुप आहे म्हणजे M45 जो आहे याच्या वापरावर बरेचसे बंधने येऊ शकतात या पुढच्या वर्षीपासून. कदाचित ह्या वर्षी पण असतील, ते मला सविस्तर नाही सांगता येणार तुम्हाला. आता ते तुम्हाला अमित सर सांगतील, अमित सर पडोळ. पण मी आता बऱ्याच वर्षापासून तुमचं प्रेम खूप आहे M45वर आणि मी पण नाही कॉन्टॅक्ट थेरीच्या मीटिंगमध्ये नेहमी सांगत आलो आहे का M45 म्हणजेच डावणीचं नियंत्रण असं नाही आहे. तुमच्याकडे कॅप्टन आहे, तुमच्याकडे Z78 आहे, कुमान आहे, पॉलिरॅम आहे, ॲक्रोबॅट आहे, त्याच्यानंतर कवच आहे. इतके औषधांचे ऑप्शन्स असताना फक्त M45चाच वापरावर जोर देणं आपल्याला भविष्यात तरी चुकीचं ठरणार आहे. आता तुम्ही कसं वापरायचं, काय वापरायचं, तर तो M45 वगैरे जर उद्या M45वर बंधनं आली तर M45 हे सुरुवातीच्या टप्प्यात काय असेल तेवढं वापरून घ्यायचं. नंतर बाकीच्या पुढच्या टप्प्यांमध्ये तुम्हाला इतर कॉन्टॅक्ट बुरशीनाशकं वापरता येतात सेटिंगपर्यंत. आणि हा तर अनुभव सर्वांनी घेतलेलाच आहे का 5-6 mm जर बाग निरोगी वाढ करून घेतली तर नंतर पुढे जाऊन आपल्याला बुरशीनाशकं फवारायची गरज पडत नाही. आता याच्यामध्ये कर्जेट आणि रिडोमिल हा जो एक हे जे 2 ॲक्रोपेटल सिस्टमिक बुरशीनाशकं आहेत याच्यामध्ये सुद्धा मॅन्कोझेब येतो. मग आता याच्यामध्ये मॅन्कोझेब येतो तर यांचा वापर तुम्ही पुढे जाऊन फ्लावरिंग सेटिंगला कराल तर तुम्हाला भविष्यात धोका राहू शकतो काय, मॅन्कोझेबमुळे सॅम्पल फेल जातो की काय. मग अशा परिस्थितीत तुम्ही कर्जेट किंवा रिडोमिल जर एक्सपोर्ट प्लॉटला वापरायचा असेल तर तुम्ही त्याचा वापर हा सुरुवातीच्या स्टेजला म्हणजे 15व्या-16व्या दिवशी 20व्या दिवशी करून संपून टाकला पाहिजे. त्यात बरेच जण कर्जेट वापरताना त्यात परत M45 टाकतात, तर हे तुमची निव्वळ मनाची भीती आहे. तुम्ही कर्जेटचा 500-600चा जर डोस घेतला टिपाला तर त्या M45चा 500चा डोस येऊन जातो. असं असताना घाबरायचं काही कारण नाही. आम्ही 2 ग्रॅमने M45 वापरत असतो. त्याच्यानंतर ही जे पुढची औषध आहे सिस्टमिक, जर तुम्हाला प्रॉपर रेसिड्यू मॅनेजमेंट करायचं आहे डावणी संदर्भातलं तर हे जे तुमचे ॲक्रोबॅट आहे, रॅनमॅन आहे, त्याच्यानंतर मेलोडी डिओ आहे, रिवर्स आहे. रिवर्ससुद्धा सिस्टमिकचं चांगलं काम करतो. भले कॉन्टॅक्ट काम करत असेल पण ते सिस्टमिक म्हणून पण काम करतात. सेम ग्रुपमधले ते CA. यांचा वापर तुम्ही 20 दिवसाच्या पुढे तुम्हाला जे काही सिस्टमिक म्हणून वापरायचं यांचा वापर करा. यांचं डिटेक्शन आलं तरी सॅम्पल फेल जायची भीती नाही. आणि एक सिस्टमिक शक्यतो निवडलं ना तर खूप सगळंच, जसं आपण लोक लग्नाला जातात तर बफे जेवण असतं, सगळंच खाण्याच्या मागे लागतं. असं न करता असं काही नाही का प्रत्येक बुरशीनाशक वापरलंच पाहिजे. चॉईस ठेवा, जेवढं गरजेचं आहे जेवढा प्रसंग सांगतो तेवढंच वापरा. आणि सिस्टमिक औषधं आत्ता कर्जेट देऊन नंतर मेलोडी डिओ देऊन परत कर्जेट देऊन असं रँडम वापरण्यापेक्षा एकदा जर कर्जेट घेताय तुम्ही तर तुम्हाला जर 2 स्प्रे द्यायची तर कर्जेटचेच 2 स्प्रे देऊन घ्या. नंतर तुम्ही समजा पुढे ॲक्रोबॅट घेताय तर ॲक्रोबॅटचेच 2 घेऊन घ्या. म्हणजे तुम्हाला रेसिड्यू मॅनेजमेंटसाठी पण त्याचा फायदा होईल आणि रेझिस्टंट मॅनेजमेंटसाठी सुद्धा त्याचा फायदा होतो. आता पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फेनिक ॲसिड हा ग्रुप एक्सपोर्टसाठी, युरोप एक्सपोर्टसाठी सेफ ग्रुप आहे. तुम्ही पोंगा अवस्थेपासून तुम्ही त्याला 9-10 mm पर्यंत बिंदास वापरू शकता. त्याचे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला सॅम्पल फेलला अडचण येणार नाही. आणि त्याचे नंबर ऑफ स्प्रेज तुमचे 5, 6, 7, 8 जरी झाले तरी त्याचे झाडावर कुठलेही दुष्परिणाम दिसत नाही. फक्त ॲलिएट जो आहे, ॲलिएट वापरताना काय काळजी घ्यायची ही माझ्यापेक्षा तुम्हाला चांगली माहिती आहे. आता ॲलिएट आणि मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, ॲलिएट आणि पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फेनिक ॲसिड हे दोन्ही एकच नाण्याच्या 2 बाजू आहे. फक्त पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फेनिक ॲसिडमध्ये पोटॅशियम हा कॅरियर म्हणून वापरलेला आहे. तो त्यांनी ॲलिएटमध्ये ॲल्युमिनियम वापरलेला आहे. आणि ॲल्युमिनियममुळेच तुम्हाला जी काही कॉपर टॉक्झिसिटी किंवा सल्फर टॉक्झिसिटी दिसते बागेवर, म्हणजे ॲलिएटच्या स्प्रेच्या पुढे मागे कॉपर गेलं, सल्फर गेलं, जी स्कॉर्चिंग दिसते ती फक्त ॲल्युमिनियममुळे येते. तर मग मी तर स्वतः असे, म्हणजे तुमची चॉईस आहे तुम्हाला काय वापरायचं, पण मग तेवढी काळजी घेऊन वापरली पाहिजे. आता झॅन्थोमोनस आणि अँथ्रॅक्नोस एक सर्वात मोठा विषय ध्यानात घ्या
तर तो इथून मागे खूप आला आहे, म्हणून तो इथून पुढे वातावरण जरी बदललं तरी तुमच्या सगळ्या बागेंवर खूप येऊ शकतो, ही भीती मनातून काढून टाका सगळ्यात पहिले. त्याला लीफ वेटनेस जास्तीत जास्त तास लीफ वेटनेसची परिस्थिती राहत असेल तर त्या परिस्थितीत तुमचा करपा आणि झॅन्थोमोनस बळवणार आहे. तर आपण आता बाग छाटल्यानंतर अर्लीची आपले दव पडतंय का, आपला लीफ वेटनेस राहतोय का जास्त तासांचा, किंवा पाऊस पडतोय सतत आणि त्याच्यामुळे जास्त वेळ बाग भिजून राहते का, याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. जर सुदैवाने अशी परिस्थिती नाही राहिली तर विनाकारण अँथ्रॅकनोजची भीती मनात बाळगून खूप त्याच्यासाठी दमण्याला काही अर्थ नाही. तर लीफ वेटनेसवर लक्ष ठेवा, सतत जास्त पानं ओली राहत आहे का याच्यावर लक्ष ठेवा, आणि ती जर राहत असेल तर मग तुम्हाला करप्यावर विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. आता करप्याचं असं आहे का, करप्यावर बुरशीजन्य करप्यावर तुमचे डावणीचे जेवढे औषधं आहेत सिस्टेमिक कॉन्टॅक्ट हे सगळे कमी अधिक प्रमाणात त्याच्यावर काम करतात. बुरशीजन्य करप्यावर तुमचे भुरीचे ट्रायझॉल ग्रुपमधलेही काही औषधं जसं स्कोर आहे, कॉन्टाफ आहे, हे खूप किंवा डोमार्क आहे, हे खूप प्रभावशाली काम करतात. तर मग आपण असे डावणीचं नियोजन करणारच आहे, भुरीचं नियोजन करणारच आहे. तर तुमचे हे सगळे ॲटोमॅटिक स्प्रे जात आहे, तर ते तुमचं इनडायरेक्टली तुमचं करप्याचं काम करणार आहे. फक्त त्याच्यामध्ये आपल्याला विशेष काही लक्ष द्यायचं आहे का, ह्युमिडिटी जर सतत 45-95% पुढे राहत असेल, लीफ वेटनेस जर सतत भरपूर राहत असेल, तर त्या दरम्यान तुमचे कॉपरचा जो ग्रुप आहे, कॉपर बुरशीनाशकांचा, याचा वापर तिथे झाला पाहिजे. ही परिस्थिती नसेल तर मग कॉपरचा वापर कमी झाला तरी चालेल, पण तिथे तुमचा कॉपरचा वापर जास्त होईल याच्यावर लक्ष ठेवा. खास करून जे दुबार फवारणी कॉन्टॅक्ट थेअरीमध्ये सांगितली जाते नाजूक अवस्थेमध्ये पहिल्या 20 दिवसात, तर करप्यासाठी ती दुबार फवारणी खूप फायदेशीर ठरते. फक्त त्या दुबार फवारणीमध्ये तुम्ही M45 आणि ब्लायटॉक्स किंवा M45 आणि कोसाईडचा एकत्र वापर करा. प्रमाण तुम्हाला मी नेहमी सांगत आलेलो का स्टँडर्ड प्रमाण घ्यायचे, दोन्हीचे एकत्र करायचे, स्टिकर स्प्रेडर घ्यायचं नाही आणि ओल्या झाडावर स्प्रे करून टाकायचा. तर तुम्ही ओल्या झाडावर जो स्प्रे घेतला जातो कॉन्टॅक्ट थेअरीच्या नियमानुसार, त्याचा करप्यावर खूप चांगला परिणाम मिळतो. अँटीबायोटिक जो आहे करप्यावर औषध, ते फार काही उपयोगात येतं असं आम्हाला वाटत नाही. आल्यावर तर अजिबात त्याचे आम्हाला रिझल्ट दिसलेले नाही यावर्षीसुद्धा. तर अँटीबायोटिक शक्यतो मी तर तुम्हाला रिकमेंड करणार नाही, पण अगदीच कोणाचा मोह आवरला नाही कोणाला तर तुम्ही एकच अँटीबायोटिकचा स्प्रे अगदी मोस्ट फेलच्या आसपास घेऊ शकता. तो एक म्हणजे लक्षात घ्या, व्हॅलिडामायसिन, कासोमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन, अजून बरेच आहे, हे सगळे मिळून तो पूर्ण एक ग्रुप आहे. त्यातलं कोणतंही एखादा वापरा, कारण त्याचे जास्त फवारे गेल्यावर झाड जास्त कमजोर होतं आणि अजून पुढे जाऊन बाकीच्या रोगांना बळी पडतं. तर अँटीबायोटिकचा फार काही वापर करू नका. करायचा असेल तर तुम्ही एखादा स्प्रे घ्या फक्त. आता याच्यामध्ये ह्या वर्षी आर्लीच्या बागेवाल्यांना मी काही विशेष गोष्टी करायला लावणार आहे, ज्या दरवर्षी मी कधी सांगितल्या नाही, सांगणार पण नाही. आणि आपल्याकडे एखादी गोष्ट एखाद्या मीटिंगमध्ये सांगितली की ती सरलाट प्रथा जाऊन जाते, म्हणजे ती आर्ली लेट काहीच पाहिजे नाही, हे वर्ष पुढचं वर्ष काहीच पाहिजे नाही, तो फिक्स पॅटर्न करून टाकतात शेतकरी. तर तसं करू नका. ह्या वर्षी फक्त विशेष काळजी अशी घ्या का इथ्रेल दिल्यानंतर तुम्ही बागेवर एकरी खूप चांगला भिजून ट्रायकोडर्मा, सुडोमोनस, बॅसिलस याचा एकत्र स्प्रे घ्या. भरपूर गच्च स्प्रे घ्या, पूर्ण काळी पानं चांगली भिजतील, जेणेकरून ते जर काम करतं असं म्हटलं जातं तर ते काम करत असेल तर ते तुमच्या झाडावरच्या याला कंट्रोल करायचं काम करेल. हा ब्लँकेट स्प्रे तुम्हाला, असा ब्लँकेट स्प्रे तुम्ही उडद्याचा पण घेऊ शकता. उडद्यासाठी याचे पानं असताना खूप चांगले नियंत्रण मिळते. आणि छाटल्यानंतर हे जमिनीवरच पडणार आहे, तर गच्च मारल्यावर ते तुमचं स्प्रे पण जमिनीवर पडेल. तर ह्या बुरशींचा जमिनीवरचा जो काही इनोक्युलम असेल त्याला त्याच्यावर चेक बसवायला ते मदत करेल. त्याच्यानंतर तुम्ही छाटणी केल्या तुम्ही यावर्षी आवर्जून बोर्डोचा स्प्रे बागेवर मारा छाटणी केल्या. आणि ह्यावर्षी मी फक्त आर्लीवाल्यांना रिकमेंड करतो आहे, लक्षात घ्या, बोर्डो सॉईलवर पण स्प्रे करा, एखादा 2 स्प्रे, जास्त करू नका. सारखं कॉपर सॉईलवर फवारणं पण चांगलं राहणार नाही भविष्याच्या दृष्टीने. तर एखादा 2 स्प्रेने काही आपण 0.5% जर स्प्रे केला तर एकरी 1-2 किलोच्यावर कॉपर सल्फेट जात नाही, तेवढ्याने आपल्याला काही इजा होणार नाही, जमिनीमधले इम्बॅलन्स काय होणार नाही. तर 1 ते 2 कॉपर स्प्रे फक्त आर्लीवाल्यांनी घ्यायची गरज आहे. पुढे जाऊन वातावरण ज्या दिवशी वाटेल का निवळलं आहे तिथून पुढच्या कोणत्याही बागेला ते फवारे घ्यायची गरज नाही. मग आपला बाग मोगरल्यापासून आपली कॉन्टॅक्ट थेरी चालू करायची. आता ह्या वर्षी अजून एक विषय जो दरवर्षी आपण एवढा हायलाईट करत नाही, तो म्हणजे ब्लोअर.
त्याचे नोझल्स कव्हरेज तर तुम्हाला प्रत्येक रोगाच्या कामासाठी कव्हरेज हा 100% त्या अवस्थेत पाहिजे. पण ब्लोअरची हवा खूप जास्त नको आहे आपल्याला सुरुवातीच्या 20 दिवसांमध्ये. आपल्या कॅनोपीचे 1.5 फूट वर फवारा जाऊन तो परत खाली कसा सेटल होईल याच्याकडे लक्ष द्या. सुदैवाने इथून पुढच्या दिवसांमध्ये हवा कमी होऊन जाते सकाळची, तर आपल्याला ते साध्य करायला अवघड काम नाही आहे. ज्यांच्याकडे खूप जास्त हवेवाले ब्लोअर असतील त्यांनी ते हवा कसे कमी मारतील अशा पद्धतीने ट्रॅक्टरचे RPM वगैरे सेट करून फवारे घ्या. खूप कमी मायक्रॉन साईजचे नोझल्स वापरू नका पहिल्या 20 दिवसांमध्ये. शक्यतो जसं ब्रॅगेलियाचं 1.2ची वगैरे डिश ठेवा. ड्रॉपलेट साईज जेवढी फाईन राहील तेवढं त्याला एअर डिव्हिएशन मिळतं, तेवढा तो स्प्रे जास्त वर उडाला जातो. आणि जेवढं ड्रॉपलेट साईज मोठी राहते त्याला वजन तयार होतं, तो जास्त वर न जाता परत खाली सेटल होतो. तर अशा प्रकारे हे फवारा आपण खालून ज्यावेळेस मारतोय कॅनोपीला, तर तो परत वरून वरच्या बाजूने पानावर जर सेटल झाला तर त्याचा तुम्हाला करप्याच्या नियंत्रणासाठी चांगला फायदा होईल, असा आमचं यावर्षीचं प्राथमिक निष्कर्ष आहे. त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा, वायमच्या बागांना आपण बरेचदा असं करतो का सुरुवातीला कॅनोपी नसल्यामुळे फक्त 2-2, 3-3 नोझल चालू करतो. तर हे अर्लीच्या बागायतदारांनी तसं करायची गरज नाही. लेटवाल्यांनी केलं काही अडचण नाही. अर्लीच्या बागायतदारांनी सगळे नोझल तुमचे जे काही 8 नोझल असतील ते चालू ठेवा प्रत्येक फवाऱ्याला. आणि एकरी साधारण 350 ते 400 लिटर पाणी प्रत्येक स्प्रेला, कॅनोपी असो नसो, तो स्प्रे करा. तो स्प्रे तुमच्या खोडावर आणि तुमच्या जमिनीवर पडत असतो, तर तो इनडायरेक्टली तुमच्या त्या क्षेत्रामधलं इनोक्युलम कमी करायचं काम करत असतो. अर्लीच्या बागेंना तुम्हाला माहिती आहे आजूबाजूला भरपूर बागा असतात ज्यात छाटलेलं नसतं, त्याच्यामुळे इनोक्युलम स्पोर लोड जो आहे डिझीजचा तो जास्त असतो. तर अशा पद्धतीने तुम्ही जर काळजी घेतली तर निश्चितच करप्यावर तुम्हाला यशस्वी मात करता येईल असा आमचा अंदाज आहे. पावडरी मिल्ड्यू कवळ्या अवस्थेत काही अटॅक करत नाही झाडावर. जिथून तुमचं पान थोडीशी प्रकाश संश्लेषण क्रिया करायला सुरुवात करतं, म्हणजे पूर्ण मॅच्युअर्डची लेवल पण नसते, पण ते जस्ट हिरवं व्हायला सुरुवात झालेली असते, त्या अवस्थेत तुमचे पानांवर तुम्ही जर भुरीसाठी पोषक वातावरण असेल आणि तुम्ही जर भुरीचे फवारे घेतले नाही, तर जिथे जिथे भुरीचा अडचण येते तिथे तिथे त्या बागांना तिथून भुरीची लागण सुरू होते. आणि मग जसे जसे पानं मॅच्युअर्ड होत जातात तसं त्याला जर कव्हरेज आपण फवारा दिला नाही तर त्या पानांवर भुरी येते. ती कमी प्रमाणात येते, जास्त प्रमाणात येते, आणि ती नंतर नियंत्रण करायला अडचणीची ठरते. आणि मग पुढे जाऊन फ्लावरिंगमध्ये ती जर बागेवर पानावर असेल तर ती घडावर पण खूप सहज येऊन जाते आणि मग ती शेवटपर्यंत तुम्हाला हार्वेस्टिंगपर्यंत त्रास देते. पण भुरी नियंत्रण करायला खूप सोपी आहे. जसं मी तुम्हाला डाउनीचं सिस्टेमिक औषधांचे दिवस सांगितले, त्या दिवशी तुम्ही भुरीचे सिस्टेमिक औषधं घ्या. म्हणजे जसं 15 ते 16, 17व्या दिवशी बागेची अवस्था बघून एक पहिला आंतरप्रवाही भुरीसाठी घ्या. त्याच्यानंतर 20-22व्या दिवशी दुसरा आंतरप्रवाही घ्या. 28-30व्या दिवशी तिसरा घ्या. त्याच्यानंतर 40-42 दिवशी चौथा घ्या. आणि तिथून पुढे 12 दिवसांनी 2 किंवा 3 फवारे तुम्ही घेऊ शकता. आता याच्यामध्ये तुम्हाला जर रेसिड्यू मॅनेजमेंट करायची असेल तर तुम्ही सुरुवातीला जसं मी तुम्हाला सांगितलं करप्यासाठी आपल्याला स्कोर आणि कॉन्टॉपचा वापर करायचा आहे, तर पहिले जे 2 तुम्हाला 15व्या दिवशी किंवा 20व्या दिवशी घ्यायचे ते तुम्ही कॉन्टॉप किंवा स्कोरचा वापर करू शकता. म्हणजे तुमचं करप्याचं बोरीचं दोन्हीचं नियोजन तिथे होऊन जाईल. त्याच्यानंतर पुढचा जो घ्यायचा आहे 28-30व्या दिवशी ते तुम्ही फॉलिक्युअर घेऊ शकता. त्या दिवशी जर तुम्ही एक फॉलिक्युअर घेतला तर तुमचं फॉलिक्युअर एक उत्तम काम करतं भुरीविरोधात. 100 ml टिपाला वापरून सुद्धा फॉलिक्युअरचे खूप उत्तम रिझल्ट मिळतात. त्याच्यामुळे फॉलिक्युअर तुम्ही तिथे घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही मग पुढचे जे दिवस आहे 32 त्याचे पुढचे 2 स्प्रे तुम्ही ॲक्रिसिओ वगैरे घेऊ शकता. त्याचे खूप चांगले परिणाम मिळतात. मेरीवॉन पण चांगलं आहे, पण मग त्याच्यामध्ये तुमचं एक डिटेक्शन वाढायची चान्स असतो, त्याच्यामुळे ते तुम्ही ठरवायचं वापरायचं का नाही. लोनाचा पण तोच विषय आहे. लोनामध्ये फॉलिक्युअरच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला बोरीच्या विरोधात काम करत असते, पण मग त्याच्यामुळे तुमचं एक डिटेक्शन एक्सपोर्टसाठी येऊ शकतं. आणि शेवटचा जो स्प्रे आहे तो तुम्ही परत सिस्टेन पण वापरू शकता. सिस्टेन आता मागच्या 2 वर्षात सिस्टेनच्या विरोधात रेझिस्टन्स आला असं खूप मी वाचलं बऱ्याच ठिकाणी, पण असं काही नाही आहे. खूप उत्तम काम करतं आजही सिस्टेन. अशा पद्धतीने तुम्ही जर बोरीचे स्प्रे घेतले तर तुमचं एक डिटेक्शन येणार. तुम्ही सिस्टेनच्या ऐवजी तुम्हाला स्कोरचा चान्स घ्यायचा, तुम्ही सिस्टेन बायपास करून तिथे परत स्कोर रिपीट करू शकता. अशा पद्धतीने बहुतांश लोकांचं फक्त एवढ्या 6 ते 7 सिस्टेमिक स्प्रेवर भुरीचं खूप चांगलं नियोजन होतं.
खूप क्वचित लोकांना जे डॅमच्या जवळ आहे, पाटाच्या जवळ आहे, खूप खड्ड्यामध्ये खूप भारी जमीन आर्द्रता असते, खूप दव पडतं, अशा ठिकाणी बाकीच्या त्या शेतकऱ्यांनी फक्त सल्फर किंवा लोकल प्लॉट असतील तर कॅरेथेनचा वापर करू शकता. सल्फर किंवा कॅरेथेनचा वापरही तुम्हाला 15व्या दिवसापासून तर साधारण एक 5 mm 6 mm पर्यंत करायचा आहे. खूप काही नाही, एक 4-5 स्प्रे सिस्टमिकला जोडी गेले तरी खूप उत्तमरित्या बुरीवर नियंत्रण मिळतं आणि शेवटपर्यंत नंतर बागेमध्ये मनीसुद्धा सापडत नाही. अशा पद्धतीने तुम्ही बुरीचंही खूप चांगलं नियोजन करू शकता. यामध्ये कॉन्टॅक्ट बुरशीनाशकांमध्ये आता मी थोडंसं ग्रुपवर परत बोलून घेतो याचा. कॉन्टॅक्ट बुरशीनाशकं जे आहेत त्याच्यात ग्रुप असतात. त्याच्यामध्ये कॉपर बेस्ड फंगिसाईड जे म्हटलं जातं, म्हणजे ताम्रयुक्त बुरशीनाशकं म्हणजे कोसाईड, ब्लायटॉक्स तुमचे त्याच्यामध्ये येतात. याचा वापर तुम्ही आवर्जून खूप जास्त दव असताना किंवा पाऊस पडल्यानंतर, विशेष वळीवचे पाऊस पडल्यानंतरच्या नाजूक अवस्था असेल बागेत तर त्यावेळेस पावसानंतरच्या स्प्रेमध्ये तुम्ही कॉपरचा वापर करा. बागेमध्ये कुठेच पाणी तुंबून राहणार नाही याची सगळ्यात जास्त काळजी घेतली पाहिजे. ट्रॅक्टरच्या जर आसाऱ्या पडत असतील, आसाऱ्यातलं पाणी रोजची रोज कसं काढून देता येईल याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे. नाहीतर बागेमध्ये पाणी तुंबून राहत असेल तर तुम्ही कितीही चांगले फवारे घेतले तरी तुमच्या बागेमध्ये डाऊनीसुद्धा येऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरा कॉन्टॅक्ट फंगिसाईडमध्ये परत दुसरा ग्रुप आहे जोला आपण डायथिओकार्बामेट म्हणतो, ज्याच्यामध्ये M45, Z78, कुमान, पॉलिराम, अँट्रॅकॉले, हेझिंग बेस्ड म्हणून हे डायथिओकार्बामेट हे 5ही मिळून तुमचं सध्याच्या मिनिटाला एक डिटेक्शन येतं आहे डायथिओकार्बामेट. भविष्यात जर मॅन्को जे वेगळा केला तर तुम्हाला मग हे औषधं चं मॉनिटरिंग वेगवेगळी करावं लागेल. यावर्षी तशी वेळ येणार नाही असं मला अमित सरांनी सांगितलं आहे. तर त्या विषयावर मी काही जास्त खोल हात घालत नाही, पण फार काही M45चा वापर किंवा फार काही M45वर प्रेम ठेवू नका. ही जी पर्यायी Z78ची MRL पण कमी राहील, त्याच्यामुळे Z78 नाही तुम्ही अँट्रॅकॉल, पॉलिरामचा वापर लेटर स्टेजमध्ये करू शकता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कवच पण एक आहे जो कवचची पण MRL चांगली, त्याच्यामुळे कवचही तुम्ही लेटर स्टेजेसला थोडासा त्याचा स्प्रे घेऊ शकता. असे मिक्स कॉन्टॅक्ट स्प्रे घेऊन तुम्ही रेसिड्यू मॅनेजमेंट करायला सोपं जाईल. आता कॅप्टन एक आहे का ज्याची त्याची मर्जी. मी स्वतः एक्सपोर्ट प्रॉडक्टला एक सुरुवातीच्या काळातले स्प्रे घेतो तर त्याला काही अडचण येत नाही. आणि फॉस्फोनेटचं तुम्हाला मी सांगितलं आहे का फॉस्फोनेटला तुम्हाला कशी मॅनेजमेंट करायची. फॉस्फोनेट तुम्ही कोणत्याही स्टेजला वापरू शकता, काही अडचण नाही. युरोप मार्केटला, रशिया मार्केटला त्याची MRL कमी आहे, तर रशिया मार्केटचा तुम्ही जर रशिया टार्गेट करणार असाल तर तिथं तुम्हाला पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ॲसिड किंवा ॲलिएटचाच भाऊ प्रोफायलर यांचा तुम्हाला वापरावर बंधन आणावं लागेल किंवा त्याचा वापर टाळावा लागेल फक्त रशियासाठी, जर रशिया सॅम्पलिंग असेल तर. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे रेसिड्यू मॅनेजमेंटला तुम्ही कर्जेटचे किंवा रेडोमिलचे स्प्रे घेणार असाल रेसिड्यू मॅनेजमेंटसाठी तर मग तुम्ही ते सुरुवातीच्या टप्प्यात घेऊन टाका. बाकीचा जो CAA ग्रुप आहे तो नंतरच्या स्टेजला वापरा. आणि हा जो रेझिस्टन्सचा जो विषय ज्याच्यावर खूप हायलाईट केलं जातं तो प्रत्यक्षात तेवढा मोठा नाही आहे. जुन्या काळात आता तुम्ही ज्या काही पद्धतीने फवारे घेत होते आणि खराब वातावरणात त्याच्यावर त्या चुकीच्या पद्धतीने फवारे केल्यामुळे डाऊनी येत होता आणि तुम्ही औषधांचं भरपूर स्प्रे मारायचे, 5-5 ॲक्रोबॅटचे स्प्रे असायचे पोंग्यामध्ये, मला माहिती आहे. तर ते मग चुकीच्या पद्धतीने फवारा गेल्यामुळे रोग येत होता आणि रोग आल्यामुळं मग काय ओरड केली जायची का तो डुप्लिकेट झाला असेल किंवा त्याचा रेझिस्टन्स झाला आहे. तर तसं नाही आहे. तुम्ही योग्यरित्या बुरशीनाशकांचा वापर करा. या औषधांचा जो काही रेझिस्टन्सचा जेवढा भाव केला जातो तेवढा प्रत्यक्षात ऑन फील्ड नसतो. फक्त या सिस्टेमिक औषधांना जेवढं तुम्ही कोरड्या झाडावर फवाराल आणि ते फवारल्यानंतर त्याला जेवढा चांगला सूर्यप्रकाश मिळेल किंवा जेवढं ऊर्जा मिळेल तेवढं ते चांगलं झाडामध्ये काम करतं. तर ह्या गोष्टीवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. का आपण समजा काल एखादा सिस्टमिक घेतला आहे ना, आता पुढचे दिवस त्याला वातावरण स्वच्छ मिळते का, मिळतं आहे म्हणजे ते चांगलं काम करणार आहे. नाही मिळत आहे तर त्याची झाडामधली जर सायकलच स्लो झाली तर ते झाडामध्ये फिरणे कमीच फिरणार आहे आणि त्याच्यामुळे त्याचा तुम्हाला परिणाम पण कमी मिळतो. तर ह्या अशा बारीक बारीक गोष्टी वातावरणाच्या याच्यावर तुम्ही लक्ष ठेवलं तर तुम्हाला हे जे बाकीच्या गोष्टी खूप रेझिस्टन्स आणि हे याला तुम्ही जास्त बळी पडायचं काही काम नाही. रिडोमिलसारखा एवढा जुने मालिक्युल जो हाय रिस्क कॅटेगरीमध्ये मोडतो त्याचे आजही तुम्ही एखाद्या बागेवर डाऊनी आला असेल त्याला पोषक वातावरण त्याचा स्प्रे घ्या, इतके उत्तम रिझल्ट मिळतात. तर रेझिस्टन्स हा विषय फक्त थिअरेटिकली तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकलेला आहे, तर तो खूप त्याच्यावर
जोर न देता प्रॅक्टिकल अनुभव जे आहे माझे किंवा माझ्या संपर्कातल्या शेतकऱ्यांचे 5 वर्षापासून, त्याच्यावर आम्ही सांगतोय की रेझिस्टन्स हा काय फार मोठा भाव करायचा विषय नाही आहे. आता हे तिन्ही विषय तर सांगून झाले, रेसिड्यूचाही विषय सांगून झाला आहे. काही प्रश्न असतील तर त्याच्यावर थोडंसं बोलूया का नंतर बोलू. आणि ह्या काही विशेष काळजी जे मी तुम्हाला आता सांगितलं आहे, ह्या नंतरच्या लेटच्या प्लॉट्सला वातावरण जर बदललं, चांगलं झालं, तर तिथून पुढच्या प्लॉट्सला किंवा पुढच्या वर्षी वातावरण चांगलं राहिलं तर तुम्हाला त्याच्यावर त्याच गोष्टी प्रत्येक प्लॉटला करणं गरजेचं नाही आहे. करप्यासाठी यावर्षी तुम्ही काही लोक अर्लीच्या प्लॉट्सला काड्यासुद्धा बाहेर काढायचे प्रयोग करू शकता. डावणीला तर काही गरज नाही काड्या बाहेर काढायची, हे तर सिद्ध झालेलं आहे मागच्या 5 वर्षांमध्ये. ठीक आहे, धन्यवाद. काही प्रश्न इथे आलेले बाळू शिंदे विचारतायत की करपा नियंत्रणासाठी, म्हणजे आपण 2017 पासून बघतोय की आपल्या भागामध्ये करपा आणि झॅन्थोमोनासचा अटॅक किंवा इन्फेक्शन फार मोठ्या प्रमाणात होतंय. तर याच्यासाठी काही विशेष बुरशीनाशकं वापरली गेली पाहिजे. आता ह्या प्रश्न तुम्ही मग विशेष म्हणजे बायोलॉजिकल बुरशीनाशकं जशी की बॅसिलस असेल, ट्रायकोडर्मा असेल किंवा ट्रिपमधून काही लोक ट्रायकोडर्मा, सुडोमोनास फेरेन्सिस देतात, तर याचा वापर केला पाहिजे का? आता ट्रायकोडर्मा, बॅसिलस आणि यांचं माझा काही खास अनुभव नाही आहे किंवा कोणत्या शेतकऱ्याने असं आज मला ठामपणे सांगितलं नाही आहे की त्याचा खर्च कितपत फायदा होतो. पण तरीसुद्धा मी तुम्हाला यावर्षी सांगितलं आहे की तुम्ही अर्लीच्या स्टेजेसला छाटणी अगोदर किंवा छाटणीनंतर एखादा स्प्रे घ्या. पण तुम्ही जे पुढचं नियोजन करणार आहे, जे तुम्हाला मी सांगितलं बाग फुटायला लागल्यापासून, तर त्याच्यामध्ये तुम्ही मेन केमिकल वेस्ट कंट्रोलवर जास्त फोकस ठेवा. तुम्हाला आधीमध्ये चान्स मिळाला, वाटलं फवारा असं तुम्हाला घ्यायचं तर तुम्ही घ्या, हरकत नाही. पण त्याच्यावर खूप जास्त विसंबून राहू नका. आणि 2017 हे एक खूप मोठं उदाहरण होतं. ठीक आहे, म्हणजे त्याही वर्षी पाऊस खूप होता, मागच्याही वर्षी 2019लाही पाऊस खूप होता. पण 2017ला का बऱ्याच मीटिंग्समधून किंवा बऱ्याच याच्यातून शेतकरी संवादांमधून कॉपर वापरू नका, कॉपरमुळे जीएचा इफेक्ट कमी होतो आहे, असं बरंच मार्केटिंग झाल्यामुळे त्या दरम्यान बऱ्याच शेतकऱ्यांनी कॉपर आवर्जून टाळलं होतं फवारण्याचं. आणि तो म्हणजे वातावरण पोषक झालं आणि कॉपरचे स्प्रे जिथे घेतले गेले पाहिजे तिथे घेतले गेले नाही. याचा दुष्परिणाम असा दिसला का त्याचा आपल्याला त्या वर्षी अर्लीच्या बागांना खूप जास्त इन्फेक्शन दिसलं. आता मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जो पाऊस पडल्यानंतरचा जो ओल्या झाडावरचा स्प्रे, तिथे जर कॉपर असेल तर तुमच्या करप्यावर भरपूर मोठं चांगलं नियंत्रण मिळतं, असा आमचा अनुभव आहे. करपा आणि जंतू नियंत्रणासाठी ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात पाऊस होतात पोंग्यामध्ये, त्यानंतर आता आपण सटाणामध्ये बघितलं की सातत्याने पाऊस त्या ठिकाणी होत होते, तर अशा वेळेस डस्टिंगचा कितपत फायदा होऊ शकतो? डस्टिंग चांगलं की स्प्रे चांगलं या दरम्यान? कुठल्याही परिस्थितीत स्प्रे जर शक्य असेल तर स्प्रेलाच प्राधान्य द्या. डस्टिंगचे खूप लोकांनी इथून मागे अनुभव घेतले. डस्टिंगनी चांगले परिणाम मिळत नाही. डस्टिंग करूनही बागेवर रोग येतो. मुळात आपल्याकडे डस्टिंग ग्रेडचे डावणीसाठी तरी बुरशीनाशक नाही आहे. जे कॉपर तुम्ही घेतात त्याच्यामध्ये इतकं कमी कॉपर आहे का तुम्ही ज्यावेळेस 10 किलो कॉपर डस्टिंग करता तर तुमच्या बागेमध्ये आहे फक्त काहीतरी 450 का 400 ग्रॅम ॲक्च्युअल कॉपर असतं, बाकी सगळी टॅल्कम पावडर असते. तर डस्टिंगचे परिणाम चांगले नाही मिळत हे आपण सगळ्यांनी बघितले. कारण आपल्याकडे एक जे मधले 3-4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी लोकल फॅब्रिकेटरपासून तर इम्पोर्टरपर्यंत सगळ्यांनी उत्तमरित्या चांगले चांगले डस्टर आणले होते आणि लोकांनी त्याच्यात पैसाही लावला आणि सगळ्यांची हौसे झाली. आणि आज वर्ष 2 वर्ष 3 वर्ष झाले त्या डस्टरला कोणी उस्तरून पाहत नाही आहे. हा सगळ्यात मोठा पुरावा आहे का डस्टिंग प्रभावशाली नाही आहे. मात्र तुम्ही सल्फर डस्टिंग बुरीसाठी करू शकता जमिनीवर. त्याची भुरीसाठी चांगली मदत मिळते सल्फरची, कारण सल्फर येतो 85%. त्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळेस 15-20 किलो 25 किलो डस्टिंग करता तर खूप मोठ्या व्हॉल्यूममध्ये सल्फरची सॉईलवर डस्टिंग होते. तर सल्फर सॉईल डस्टिंग नक्कीच फ्लावरिंगच्या आधी केली, फ्लावरिंगच्या आधी करा. बागेवर दव पडत असेल तर सल्फरची बागेवर डस्टिंग करू नका. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना इथून मागे पानं खराब झाल्याची अडचणी आलेल्या आहेत. त्याच्यामुळे सल्फर डस्टिंग सॉईलवर करा. अडींची कुशारे विचारतायत की जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट बुरशीनाशके वापरून क्वालिटीवर काही त्याचा विपरीत परिणाम होतो का? मला तरी तसं काही अडचण वाटली नाही. मी कॉपरही वापरतो,
बाकीचे वापरतो. ह्या वर्षी तुम्हाला अर्लीसाठी मी काही गोष्टी सांगितल्या, ड्रॉपलेट साईज, हवा कमी वगैरे, ह्या गोष्टी तुम्ही फक्त जोपर्यंत वातावरण खराब आहे तोपर्यंत पाळा. तिथून पुढे तुम्ही मिस्टी स्प्रे, थोडी चांगली हवा याच्याकडे परत जा. ते चुकीचं नाही आहे. ते तुम्हाला फ्लॉवरिंगमध्ये किंवा 5-6 mm नंतर तुम्हाला मिस्टी स्प्रे आणि चांगली हवा याचा वापर करणंच गरजेचं आहे. ही फक्त अर्लीच्या बागांसाठी मी काही विशेष काळजी घ्यायला लावली, ती तुम्हाला पूर्ण सीझन किंवा सगळ्याच बागांना लागू नाही करायची, हे ध्यानात घ्या. तर आता माझ्याकडे स्वतःकडे मी एवढे स्प्रे घेतो, मी तुम्हाला सांगितलं आहे. आपण आहे ते कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आहे त्या स्टँडर्ड प्रमाणात वापरा. तसे जर वापर केले तर बागावर कुठेही बागाची पानं एकदम स्वच्छ राहतात, कुठेही बरबटून जात नाही. तुम्ही जर बागेवर खूप जास्त थर लावणार असाल बुरशीनाशकांचा तर निश्चितच त्याचा तुमच्या झाडाच्या सगळ्या क्रियांवर असर होणार आहे आणि तो तुम्हाला दिसेल पण. तर त्याच्यामुळे स्प्रे हा असाच पाहिजे, जरी ड्रॉपलेट साईज मोठी असली तरी का बाग बरबटली नाही पाहिजे. आपण जे कॉन्टॅक्ट बुरशीनाशक असेल किंवा आंतरप्रवाही बुरशीनाशक असतील, हे ज्यावेळेस स्प्रे करतो तर त्यावेळेस पाण्याचा pH, त्यानंतर पाण्याचा TDS हा किती महत्त्वाचा रोल प्ले करतो या संदर्भामध्ये जरा सविस्तर सांगा. मी किंवा माझ्या संपर्कातल्या शेतकऱ्यांना तर काही असं विशेष गरज वाटली नाही pH किंवा TDS चेक करण्याची. पण ज्यांना माहिती आहे, ज्यांचं स्वतःचं पाणी खूप प्रॉब्लेमॅटिक आहे फवारणीचं, त्यांनी नक्कीच TDS चेक करून घ्यावा. TDS नॉर्मल रेंजमध्ये असेल तर हरकत नाही, त्याच्या पुढे जात असेल तर तो पाणी बदलून दुसरीकडनं पाणी आणून वापरा किंवा त्या पाण्याचा TDS कमी करण्याचे काही साधनं असतील तर त्याचा वापर करा. pH हा कमी केला तरी कोणत्याही गोष्टीचा, कोणत्या कामासाठी pH कमी केला तर तो चांगला असतो असं आपल्याला शिकवलं गेलं आहे ते सत्यात. तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही pH कमी करा. पण pH कमी करताना तुम्हाला प्रत्येक प्रोडक्टचं हे कोणीच तुम्हाला सांगत नाही, ध्यानात घ्या. आपण काही एक औषध मिक्स करून वापरत नाही, आपण 2-3 औषधं मिक्स करत असतो. सीवीड टाक, 05234 टाक किंवा कीटकनाशकं वापरतो. तर हे ध्यानात घ्या का तुम्हाला जे काही मिक्स करायचं आहे हे सगळं मिक्स केल्यानंतर तुम्ही जो तुमचं एंड सोल्युशन राहणार ते एंड सोल्युशनचं pH हा 7.5 ते 7च्या मध्ये पाहिजे. तुम्ही नाही तर आधी पाण्याचा pH 7.5-7 कराल आणि त्याच्यामध्ये नंतर तुम्ही औषध टाक, ॲलिएट टाक किंवा दुसरं काहीतरी टाक आणि नंतर तो pH जर तुमचा ॲसिडिक झाला तर त्याची तुमच्या बागेवर स्कॉर्चिंग येतील. तर तुम्ही pH सेट करून फवारण्या घ्यायच्या असतील घ्या, पण तुम्ही स्वतः तो अभ्यास करा का कोणत्या औषधाने pH कमी होतोय, कोणत्या औषधाने pH जास्त होतोय आणि एंड सोल्युशनचा pH ॲडजस्ट झाला पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण हे बुरशीनाशक स्प्रे करतो तर इथून मागचा जो ट्रेंड होता तर स्टिकर, स्प्रेडर, पेनिट्रेटर याचा वापर फार मोठ्या प्रमाणावरती व्हायचा. तर ज्यावेळेस पावसाची फार परिस्थिती असेल, सातत्याने पाऊस होत असेल तर हे बुरशीनाशकांमध्ये स्टिकर, स्प्रेडर किंवा पेनिट्रेटर याचा वापर केला पाहिजे का? तुम्ही जर दव असताना फवारणी करताय, तुम्ही जर पावसाचं पाणी असताना फवारणी करताय तर तुम्हाला त्याच्यामध्ये स्टिकर, स्प्रेडर अजिबात वापरायचं नाही आहे, ध्यानात ठेवा. कुठलेही औषध तुम्ही काही फवारत असू द्या, ओल्या झाडावर किंवा दवाच्या पाणी असताना तुम्हाला स्टिकर, स्प्रेडरचा अजिबात वापर करायचा नाही आहे. तुमच्या ज्या काही फवारण्या तुम्ही कोरड्या वातावरणात करणार असाल, समजा एखादं सिस्टेमिक औषध करणार असाल तर तिथे तुम्हाला करायची इच्छा असेल तुम्ही करू शकता. पण माझा असा अनुभव आहे का खूप जास्त मिक्सिंग आणि स्टिकर किंवा तुम्ही काही खतं फवारता, ती खतं आणि स्टिकर किंवा कॉपरची बुरशीनाशक आणि स्टिकर हे कॉम्बिनेशन बागेवर बऱ्याच प्रमाणात स्कॉर्चिंग आणतात किंवा फायटोटॉक्सिक काहीतरी इफेक्ट दिसतो तुमच्या बागेवर. तर ते बेटर आपण आज सगळेजण एक चांगले नोझल, चांगले ब्लोअर वापरतो हवेचे, भले लोकल असतील तरी ते चांगलेच आहे माझ्या हिशोबाने. तर तुमचं 100% कव्हरेजवर लक्ष द्या. ते जर होत असेल तर तुम्हाला, माझं तरी मत आहे का स्टिकर वापरायची काही गरज नाही, पण तुम्हाला वापरायचं असेल तर झाड कोरडा असताना वापरा. ओल्या झाडावर तुम्ही जर कॉन्टॅक्ट थेरी फॉलो करताय, झाडावर दव आहे आणि तुम्ही त्याचं जर स्टिकर घेणार तर तुम्हाला त्याचे फायद्यापेक्षा कदाचित तोटे पण दिसू शकतात. कारण त्याच्या स्टिकरमुळे बऱ्याचदा औषध रन ऑफ होऊन जातं आणि झाडावर असे पॉकेट्स तयार होऊन जातात पानावर का जिथे कुठलेही बुरशीनाशक शिल्लक राहत नाही. कारण तुमचं स्टिकर काय करतं आहे, तुम्ही कालचं जर M45 फवारलेलं ते पानावर आहे आणि तुम्ही आज ज्यावेळेस स्टिकरने नुसतं पाणी जरी फवारलं तर कालचं M45 सुद्धा डिझॉल्व करून टाकतं ते, हे ध्यानात घ्या. तर ते रन ऑफ नाही झालं पाहिजे. तर त्याच्यामुळे मी तर त्याच्या खूप समर्थनात नाही आहे स्टिकर वापरायच्या. हो, तुम्ही कीटकनाशक वापरताय, तुम्ही तुडतुड्यासाठी, उडद्यासाठी, थ्रिप्ससाठी कीटकनाशक वापरताय, त्याच्यामध्ये तुम्ही आवर्जून स्टिकर वापरा.
कैलास वाजे विचारतायत की दव असताना आपण जे बुरशीनाशकाचं रेग्युलर प्रमाण घेतो इतर वेळेस, तर मोठ्या प्रमाणात दव किंवा पाऊस पडून गेल्यानंतर त्या बुरशीनाशकांचं आपण प्रमाण वाढवलं पाहिजे का? शक्यतो दवात स्प्रे करताना नॉर्मल दवात अजिबात प्रमाण वाढवायची गरज नाही आहे. खूप पाऊसचा सारखं भरपूर असेल तर तुम्ही थोडंसं एक 10-20% प्रमाण वाढवायला हरकत नाही. पण हे सकाळच्या स्प्रेचा विषय झाला आणि पावसानंतरचे जे स्प्रे घ्यायचे त्याच्यामध्ये एक औषधाचं 1.5 प्रमाण घेऊन तुम्ही फवारू शकता. पण आर्लीच्या बागेंसाठी आता आपण आर्लीचंच बोलतोय, तर त्याच्यामुळे आर्लीच्या बागेंना माझं म्हणणं आहे की एकच औषधाचं 1.5 प्रमाण घेण्यापेक्षा तुम्ही M45 ब्लायटॉक्स, M45 कोसाईड किंवा अर्लीच्या स्टेजेसला तुम्ही इतर कॉन्टॅक्ट बुरशीनाशकं आणि ते किंवा कुमान कॅप्टाप किंवा कुमान M45 असे कॉम्बिनेशन घ्या आणि दोन्हींचे स्टँडर्ड प्रमाण घ्या. म्हणजे तुम्हाला प्रमाण एकाचं वाढवायची गरज नाही. दोन्हीचे स्टँडर्ड प्रमाण घेतल्यावर स्कॉर्चिंग येण्याचे धोके पण कमी होऊन जातात. फक्त एक लक्षात ठेवा का कुमान आणि ब्लायटॉक्स किंवा कुमान आणि कोसाईड एकत्र चालणार नाही. बाकीचे सगळे कॉन्टॅक्ट फंगिसाईड डाउनीचे एकत्र एकमेकांसोबत मिक्स चालतात. 2017-18 मध्ये फार मोठ्या प्रमाणावरती पाऊस आपल्याकडे झाला होता आणि द्राक्ष उत्पादकांनी M45चा वारेमाप त्यावेळेस वापर केला. म्हणजे पाऊस पडला की हायर कॉन्सन्ट्रेशनमध्ये 200 लिटरला 1 किलो, त्यानंतर अशा हायर कॉन्सन्ट्रेशनमध्ये स्प्रे घेतले आणि त्यानंतर झालं काय की मॅंगनीजची लेवल त्या पानांमध्ये वाढून फेरसची डिफिशियन्सी किंवा बाग एकदम असे पिवळसर दिसायचे. तर आपण M45चा हा अतिरेकी वापर करण्यापेक्षा त्याऐवजी पॅरलल त्याला कुठले बुरशीनाशक वापरले गेले पाहिजे? खूप चांगला प्रश्न आहे मनोज भाऊ. मी मगापासून 2-3 वेळा हेच सांगितलं की M45वर खूप अति प्रेम करतात आणि अक्षरशः टिपाला 2 किलो घेऊन फवारणारे शेतकरी पाहिलेले मी. तर ध्यानात घ्या, तुम्ही कॉपरप्रती तुमच्या मनात जी भीती आहे, कॉपर जास्त वापरली GH रिझल्ट कमी येतील आणि झाडावर दुष्परिणाम होतील, तेवढे दुष्परिणाम तुम्ही M45ने ऑलरेडी झाडावर मारून ठेवलेले असतात. एक तर प्रमाण वाढून वापरतात, बरबटून टाकतात बाग आणि ते झाडानंतर ते पानानंतर रबरसारखी येऊन जातात, त्याची कार्यक्षमता कमी होऊन जाते. त्याच्यानंतर न्यूट्रिशनल व्हॅल्यूनं जर तुम्ही पाहिलं तर मॅग्नेशियम लेवल जर हाय झाली तर मॅंगनीज लेवल जर हाय झाली तर त्याचा फेरस क्लोरोसिस आणि याच्यावरही परत दुष्परिणाम होतो. तर M45 स्वस्त आहे, चांगलं आहे, वापर करा, पण त्याचं 2 ग्रॅम 2.5 ग्रॅमच्या वर वापरायची गरज नाही. आर्लीच्या बागेतसुद्धा मी तुम्हाला सांगतो लेटच्या प्लॉट्सला, म्हणजे जिथं लेट म्हणजे आता आर्ली लेट बोलणारच नाही मी, असं समजून घ्या का जिथून पुढे तुम्हाला वाटतं वातावरण आता एवढं काही रिस्की राहिलं नाही, पाऊस गेले, तिथून पुढे तुम्ही M45 लिहून ठेवा. मी सांगतो तुम्ही 250 टिपाला फक्त 250-300 वापरा तरी तुमची बाग निरोगी राहणार. तर अशा प्रकारे M45चा वापर कमी ठेवा आणि M45चा खूप जास्त वापर केल्यामुळे मी सांगितलंच आहे का पानं रबरसारखी होऊन जातात अक्षरशः. तर M45चे नक्कीच दुष्परिणाम होतात. तर ते तुम्ही त्याच्यावरचा मोह कमी ठेवा. त्याला पर्याय तुम्हाला कॅप्टाप, लोकल प्लॉट असतील तर कॅप्टाप आहे. बऱ्याच लोकांना कॅप्टाप खूप साधी पावडर वाटते, बागेवर फवारली तर दिसत नाही, असं डोळ्याला दिसतं म्हणजे तेच काम करतं असं नाही आहे. खूप उत्तमरित्या काम करते कॅप्टाप. तुमचा अँट्रॅकॉल आहे, पॉलिरॅम आहे, Z78 आहे. एक्सपोर्टमध्ये काही गोष्टी कमी अधिक प्रमाणात तुम्हाला पुढे मागे करावं लागतील, ते तो विषय तुम्हाला अमित पडवळ सर सांगणारच आहे. तर अशा प्रकारे सगळे कॉन्टॅक्ट तुम्ही वापरू शकता, काही अडचण नाही. पण जो सिस्टमिकचा जो एक बरेच जण याचा सिस्टमिकचं गफलत करतात का सिस्टमिकला रेजिस्टन्स मॅनेजमेंट करण्यासाठी तुम्हाला ग्रुप बदलायला शिकवलं आहे किंवा सांगितलं जातं थिअरीमध्ये. कॉन्टॅक्टला ती गरज नाही. कॉन्टॅक्ट तुम्हाला काय बदलायचं आहे फक्त तर मिक्सिंगसाठी, बागेवर टॉक्झिसिटी येऊ नये, रेसिड्यू मॅनेजमेंटसाठी. नाही तर तुम्ही लोकल प्लॉट असेल तर तुम्ही एका बुरशीनाशकावर कॅप्टपसारख्या एका बुरशीनाशकावर तुम्ही बाग डाउनी विरहित ठेवू शकता फक्त कॉन्टॅक्टमध्ये. आपल्याकडे कलर व्हरायटी फार मोठ्या प्रमाणात आहे आणि खरड छाटणीनंतर मोठ्या प्रमाणामध्ये बोर्डोचा वापर पानं टिकवण्यासाठी होतो. तर ज्यावेळेस आपण PTOL करतो तर त्यावेळेस आपण बघतो की कॉपर फार मोठ्या प्रमाणात आपल्याला PTOLमध्ये दाखवलं जातं. तर आणि कलर व्हरायटीची पानं आपण जर बघितली तर त्याला टॉक्झिसिटी येते कॉपरने आणि ती पानं लाल पडतात. आणि फळ छाटणीनंतर आत्ता आपण कॉपरचा एका सीझनमध्ये गोडी छाटणीनंतर किती वेळेस वापर करू शकतो आपण? आता हा कॉपर टॉक्झिसिटीचा विषय जो व्हरायटीनुसार आहे तो प्रत्येक सॉईलमध्ये सुद्धा कमी अधिक प्रमाणात राहतो. ज्या सॉईलमध्ये चुनखड कमी आहे, ज्या सॉईल
मध्ये बाकीचे न्यूट्रिएंट लेवल चांगले असतात फेरसच्या वगैरे, तिथे तुम्हाला ही कॉपर टॉक्सिसिटी कमी प्रमाण दिसते किंवा बऱ्याचदा अजिबात दिसत नाही. आणि जिथे जमीन प्रॉब्लेमॅटिक आहे, जिथे खूप कॉम्पॅक्शन आहे, जिथे चुनखडीचं प्रमाण आहे, तिथे तुम्हाला हे प्रॉब्लेम जास्त दिसतात. अशा ठिकाणी तुम्ही कॉपर निश्चित टाळा, हरकत नाही. तिथे तुम्ही ह्या सीझनला जर काम करताना कमीत कमी कॉपरचे स्प्रे घेणार असाल तर तिथे तुम्ही जास्तीत जास्त पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ॲसिडचा वापर करू शकता, जे एक उत्तमरित्या तुम्हाला साथ देणार आहे. बऱ्याचदा ज्यावेळेस छाटणी होते आणि पोंग्यापासून पावसाला सुरुवात होते, तर द्राक्ष उत्पादकांच्या मनामध्ये पाऊस पडून गेल्यानंतर फार संभ्रम निर्माण होतो. सकाळी त्यांनी तुमच्या कॉन्टॅक्ट थिअरीप्रमाणे सपोज M45चा किंवा कॅप्टाचा किंवा कॉपरचा स्प्रे घेतला आहे आणि दुपारी परत पाऊस झाला, तर संध्याकाळी परत काय करायचं, अशी सिच्युएशन वान्स फुटीपर्यंत ज्यावेळेस असते, तर त्यावेळेस आपण काय सांगाल की किती स्प्रे केले पाहिजे? सपोज सकाळी आपण तुम्ही सांगितल्याप्रमाणे बुरशीनाशक कॉन्टॅक्ट मारले, त्यानंतर पाऊस झाला लगेच, त्यानंतर परत द्राक्ष उत्पादकांनी एक दुसऱ्या बुरशीनाशकाचा स्प्रे घेतला, त्यानंतर परत पाऊस झाला, अशी कंडिशन या 2017 अनुभवतोय आपण. तर अशा केसमध्ये आपण वान्स फुटीपर्यंत कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे? एक लक्षात घ्या, आपल्याला 2च स्प्रे घ्यायचे. पाऊस दिवसातून 3 वेळा येऊ द्या, 4 वेळा येऊ द्या. आपण सकाळी ज्यावेळेस कुठल्याही, समजा तुमचा पोंगा अवस्था असेल, त्याच्या आधीची अवस्था असेल, नंतरची अवस्था असेल, ज्यावेळेस तुम्ही सकाळी एक कॉन्टॅक्ट बुरशीनाशकची फवारणी घेता, तर त्या मिनिटाला तुम्ही तुमच्या बागेमध्ये जी काही हिरवी वाढ आलेली बाहेर, त्या वाढीवर तुम्ही एक प्रकारचं सुरक्षा कवच लावतात, एक प्रकारे फवारा करता. म्हणजे त्याच्यानंतर अर्धा एक तासाने जर पाऊस झाला तर तुमची ते जी काही झालेली वाढ आहे सकाळची, समजा सकाळी तुम्ही 7 वाजता फवारा घेतला आहे, 9ला थोडासा पाऊस येऊन गेला, तर 7 ते 9 वाजेपर्यंत तुमची नवीन काही विशेष वाढ झालेली नसते. पण तुमची सकाळी 7 ते संध्याकाळी 5 या पुढच्या 10-12 तासामध्ये भरपूर वाढ झालेली असते बागेमध्ये नवीन, आणि ती नवीन झालेली वाढीवर तुमचं कुठलाही सुरक्षा, तुम्ही कुठलाही प्रोटेक्शन नसतं तुमचं, किंवा तुमची कुठली सुरक्षा त्याच्यावर नसते. म्हणजे सकाळी डोळा नगभर असतो, तो काही 1-2 तासात खूप वाढत नाही, पण तो संध्याकाळी निश्चितच त्याची कोणती तरी एक स्टेज पुढे सरकलेली असते. आणि मग जो नवीन वाढलेला भाग आहे त्याच्यावर तुमचं कुठलंही बुरशीनाशक नसल्यामुळे तो भाग त्याला बळी पडू शकतो. म्हणून तुम्हाला दुसरी फवारणी ह्या नाजूक अवस्थेमध्ये जी घ्यायची ती शक्यतो तुम्हाला संध्याकाळच्या 3 वाजेनंतर, 4 वाजेनंतर घ्या, किंवा पाऊस त्यावेळेस पडत असेल तर रात्री घ्या, आणि जर रात्री पडत असेल तर मग झोपून घ्या, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र लवकर जाऊन मारा. अशा पद्धतीने तुम्ही त्याचं नियोजन केलं पाहिजे. दिवसातून 5 वेळा पाऊस येतोय, 5 वेळा फवारे घ्यायची अजिबात गरज नाही. 2 वेळा फवारे घ्या, ते पण पोंगा अवस्थापासून तुमची फेलपर्यंत, आणि ते पण आर्लीच्या प्लॉट्सवर विशेष लक्ष द्या. एकदा वातावरण थोडंसं निवळलं, अधूनमधून एक पाऊस आले, तर आमचा 5 वर्षापासून बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभव आहे का एक सकाळच्या स्प्रेवर, आणि तुम्ही जर तिथे जर व्यवस्थित फवारा घेतला असेल, मॉलिक्युल सिलेक्शन चांगलं केलं असेल, तर डावणी संदर्भात तरी मग त्या परिस्थितीत दुबार फवारणी जरी नाही केली तर बागेला काही विशेष अडचण येत नाही. असे मागचे 2-3 वर्षातले अनुभव आहे. अरविंदजी, रोग व्यवस्थापन हा तुमचा विषय सोडून तुमच्या द्राक्ष शेतीतल्या अनुभवानुसार सध्या जर आपण बघितलं कसमादी पट्ट्यामध्ये यावर्षी क्रिम्सनचं तर ठीक आहे की क्रिम्सन ज्यावेळेस पाऊस पडतो तर त्यावेळेस फार लवकर जिरते, म्हणजे माल जरी आलेला असला तरी. परंतु यावर्षी घडलं काय की कसमादी पट्ट्यात थॉम्सनच्या बागासुद्धा जिरल्या. तर तुमचा स्वतःचा वैयक्तिक अनुभव काय? कारण तुम्ही पण हे सगळं फेस केलेलं आहे, तर घड जिरू नये यासाठी द्राक्ष उत्पादकांना आपण काय 3-4 मौलिक सल्ले द्या? हा विषय खूप कॉम्प्लिकेटेड आहे. याच्यामध्ये मी थोडीशी माहिती मला जी वाटते ती माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो. सर्वप्रथम आपलं रूटवर अशी अडचण आहे आपल्याला का त्याला जर फुटण्यासाठी खूप ताकद लागते, आणि ती ताकद जर त्याला मिळाली नाही फुटायच्या वेळेस, आणि त्याला फुटीच्या वेळेस त्याला जर पोषक वातावरण मिळालं नाही तर तो फुटवा खूप कमजोर निघतो. आणि मग त्या प्लॉटमध्ये जरी एप्रिलचं काम चांगलं झालेलं असेल, लक्षात घ्या मी काय सांगतो, एप्रिलचं कामाच्या वेळेस अडथळा आला असेल, एप्रिलच्या वेळेस इनिशिएशन झालं नसेल तर आत्ता माल निघणार नाही, ही तर काळ्या दगडावरची रेग आहे. पण ज्या बागांचं काम चांगलं झालेलं असतं, ज्यांच्यामधून माल निघायलाच पाहिजे, पण त्या बागांना स्प्राउटिंगच्या वेळेस जर अशा परिस्थिती सामोरं जावं लागलं तर त्या बागा अजिबात जोमाने फुटत नाही. आणि जी बाग जोमाने फुटत नाही त्या बागेमध्ये तुम्हाला खूप कमजोर घड दिसतात, खूप कमी माल दिसतो, आणि आलेला मालसुद्धा खूप जिरतो.
हा आम्ही बरेच जणांचे प्लॉट्स किंवा माझ्या प्लॉट्समध्ये घडलेले प्रसंग आहे. म्हणजे एप्रिलला एक पूर्ण प्लॉट आहे 3 एकरचा आणि एप्रिललाच त्याचं सगळं एकत्रच काम झालेलं आहे आणि ऑक्टोबरला काही कारणामुळे त्याचे इथ्रिलचे वेगवेगळे डोस गेले काही 5-6 गल्ल्यांना. म्हणजे शेजारचा प्लॉट थोडक्यात आधी छाटलेला होता. याला इथ्रेल ज्या दिवशी द्यायचं आहे त्या दिवशी तो प्लॉट पोंग्यात असेल किंवा पुढच्या स्टेजला असेल, इथ्रेल उडाला तर स्कॉर्चिंग येणार. म्हणून मग आम्ही त्याला आधी इथ्रेल दिलं होतं आणि बाकीच्या प्लॉटला नंतर दिलं इथ्रेल. तर नंतर दिलेल्या इथ्रेलचे खूप चांगले परिणाम आले आणि आधी दिलेलं इथ्रेलचं काय झालं का तो एक 8-10 दिवसात त्याने झाडाला जे आपण म्हणतो झोपा अवस्थेत टाकलं आणि नंतर 2 पाऊस इतके जोरदार झाले का त्यांनी त्याची झोप मोडून टाकली त्या बागेची. पण त्याला परत इथ्रेल काही देता आलं नाही. तर त्या प्लॉटच्या माझ्या एप्रिलचं सेम काम असताना त्या 5-6 गल्ल्या फुटायला खूप कमजोर फुटल्या. त्याच्यामुळे घड खूप कमी निघाले, घड जिरले खूप, शेंडा मिळाला नाही त्यांना. त्याच्यानंतर पुढे जाऊन मालाची साईज, घडायचा बंचची साईज याच्या सगळ्यांवर त्याचे दुष्परिणाम दिसले. आणि ज्या गल्ल्यांना नंतर फवारा झाला होता, ज्या गल्ल्यांना इथ्रेलचा खूप चांगला रिझल्ट मिळाला होता, त्यांना एकदम चांगला जोमाने फुटवा निघाला, माल भरपूर निघाला, शेंडे झाले, सगळं झालं, काही अडचण आली नाही. तर याच्यामध्ये इथ्रेल पण एक काम करतं, वातावरण पण एक काम करतं. तर हे जे बागांना अडचणी आल्या आहेत, माझा असा निष्कर्ष आहे का यांनी इथ्रेल जे दिले ते ज्या पद्धतीने दिले त्याचं झाडामध्ये जे कार्य होऊन झाडाची जी किंवा झाड झोपेत जायला पाहिजे किंवा झोपेत नाही गेलं किंवा झोपेत गेले तर झोपेतून बाहेर आलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा हिशोब झाला पाहिजे. तुम्ही आज इथ्रेल देताय आणि 5व्या-6व्या दिवशी बाग छाटताय, तुम्हाला निश्चितच अडचणी येणार. तुम्ही इथ्रेल देताय आणि तिचे एक कार्य पूर्ण होऊन जातं आहे, त्याच्यानंतर तुम्ही स्प्रे करताय, त्याच्यानंतर तुम्ही छाटणी घेताय, त्याही बागांना अडचण येते. आपण इथ्रेल देतो आहे, भले 12-15व्या दिवशी बाग छाटतो आहे, पण इथ्रेल दिल्यानंतर ते पुढचे 10-12 दिवस सतत थंड हवामान, अजिबात ऊन नाही, म्हणजे झाडाची थोडक्यात मेटाबॉलिझम रेट एकदम डाऊन राहतो आहे. अशा परिस्थितीतल्या बागांवर इथ्रेलचा परिणाम काही मिळत नाही. आणि मग त्या बागा ज्यावेळेस आपण छाटतो तर त्यांना फुटण्यासाठी जो जोम पाहिजे तो जोम नसतो. आणि ही काळ्या दगडावरची रेग आहे का ज्या बागेला फुटायला अडचण येते त्या बागेमध्ये माल कमी निघतो, जो निघतो तो जिरण्याची समस्यासुद्धा खूप येते, सगळ्या प्रकारचे औषधं उपाय वापरून पण. आता यात मला अजून एक आवर्जून मुद्दा जोडावासा वाटतो, तो म्हणजे ही जी जो आता डोळा आहे तो बंदिस्त आहे, तो बंदिस्त डोळा तुमचा 4-5 mm असतो. त्या बंदिस्त डोळ्यामध्ये तुमचा घड आहे इनिशिएशन झालेला, तो घड अर्धा mm असेल, 1 mm राहत असेल बाग फुटायच्या आधीचे दिवस. ओके, डोळा तुमचा हललेला सुद्धा नाही, मोगरलेला नाही. त्या दिवशी तुमचा 5-6 mm डोळा आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा आणि 1 mm तो घड आहे. आता ज्यावेळेस तुमचा बाग कमी ताकदीने फुटतो तर तो तुमच्या डोळ्याला जोपर्यंत तो घड दिसणार आहे तो तुम्हाला 7व्या दिवशी दिसेल, 8व्या दिवशी दिसेल, 9व्या दिवशी दिसेल. तर ती जी 7 ते 10 दिवसाची जी वाढ आहे जी आपल्या नजरेआड होते, डोळा हळूहळू फुगतोय, नंतर मग त्याच्यावरचं आवरण मोकळं होतंय, नंतर त्याचा शेंगदाणा सारखा आकार येतो, नंतर तो पोंग्यात बसतो आणि मग त्यावेळेस आपल्याला घड दिसतो. तर हा जो 8 दिवसाचा त्याचा प्रवास आहे, हा त्याला ही जी झाडातून आतून जी त्याला ताकद मिळायला पाहिजे ही ज्यावेळेस मिळत नाही तर तो इनिशिएशन झालेला घड तेवढाच राहून जातो आणि तो आपल्याला पुढे जाऊन फक्त बाळीसारखा दिसतो ना, आपण म्हणतो याच्यात मालच निघाला नाही या प्लॉटमध्ये. जर एप्रिलला काम चांगलं झालेलं असतं तरीसुद्धा ही अडचण येते. त्याच्यामुळे बागेला फुटताना आतून जी पूश आहे, जी ताकद आहे ती मिळणं फार गरजेचं आहे. ती ज्या बागेला मिळते त्याची त्या छाटलेल्या दिवसापासून तर तुम्हाला डोळ्याला दिसेपर्यंत त्याची जी वाढ आहे ती जोमाने होते आणि ती जोमाने वाढ झाल्यावर तुम्हाला तो घडसुद्धा मोठा दिसतो. तुम्ही कुठे कोणाकडे निरीक्षण करा, ज्याचा बाग जोमाने फुटला आहे त्याच्याकडे भले एप्रिलला वातावरण चांगलं नसेल, माल कमी निघाला जरी चालेल, पण त्या प्लॉटचे घडक मात्र मजबूत निघतात किंवा जिरायची समस्या खूप कमी येते. आणि याच्यामध्ये तुमचं सॉईल मॉइश्चर जो आता अनुदानांचा विषय ते कव्हर करतीलच, त्याच्यावरही तुमचं लक्ष पाहिजे. झाडं खूप अति ताण्यातही नको, अति पाण्यातही नको, या गोष्टींचाही विचार करणं गरजेचं आहे बुरशीनाशकाचं नियोजन करण्याबरोबरच. छाटणीनंतरचं कॉन्टॅक्ट बुरशीनाशकांचं व्यवस्थापन याचं तुमचं जे शेड्यूल आहे, बऱ्याच द्राक्ष उत्पादकांनी विचारलं की ते शेड्यूल आम्हाला हवं आहे की साधारण कापसाळलेल्या डोळ्यापासून तर हार्वेस्टिंगपर्यंत आपलं कॉन्टॅक्ट बुरशीनाशकांचं शेड्यूल कसं असतं. तर आता आपल्याकडे वेळ कमी आहे, परंतु मला असं वाटतं की आपण ते नंतर व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून किंवा शेअर करावं द्राक्ष उत्पादकांसाठी. शेड्यूल आता तुम्ही द्राक्ष बागेत जर एवढे वर्ष जे काही शेड्यूल पाहत आलेले
त्याच्यामध्ये कोणत्या दिवशी कोणतं औषध मारायचं हे धडधडीत लिहिलेलं आहे. कॉन्टॅक्ट थेअरी तुम्हाला इतक्या वर्षापासून आम्ही जे शिकवण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये हाचं काही शेड्यूलच नाही आहे. सगळ्यात पहिली गोष्ट आम्ही तुम्हाला हेच सांगतोय का फेल फूडपर्यंत कॉन्टॅक्ट औषधं वापरा, कोणतेही वापरा, तुम्हाला जे परवडतील ते, तुम्हाला जे आवडत असतील ते वापरा. फक्त ते कसे वापरायचे हे आम्ही तुम्हाला सांगतोय. त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही 4-5 सिस्टमिक वापरायचे ते कोणत्या कोणत्या दिवशी कशी कशी घ्यायची हे पण सांगितले. आता हे सिस्टमिकचं मी फिक्स शेड्यूल तुम्हाला अगदीच हवा असेल तर मी एक टेंटेटिव्ह बनवून देईल, पण लोकल प्लॉटला तुम्ही तिथे कोणतेही औषधं तुम्ही ग्रुप सिलेक्ट करू शकता. आता मी देईल तेच तुम्ही वापरले पाहिजे असं काही नाही. पण मी एक्सपोर्टसाठी लोकलसाठी एक टेंटेटिव्ह वाटलं असं शेड्यूल PDF फॉर्मॅटमध्ये बनवून टाकतो. पण तुम्हाला जर रोजच्या दिवशी आजच्या दिवशी M45 घेऊ का Z38 तर घेऊ, इतकं बारीक जर मायन्यूट पाहिजे असेल तर ती तुमची कमजोरी आहे, ध्यानात घ्या. मी बोलतोय त्याचं वाईट नका वाटून घेऊ. तुम्हाला निर्णय घेता आला पाहिजे. मी जर सांगतोय तुम्ही कोणताही कॉन्टॅक्ट वापरू शकता आणि तुम्ही एकच कॉन्टॅक्ट 10 दिवस वापरू शकता सुरुवातीच्या स्टेजेसला, तर तुम्हाला परत निर्णय का नाही घेता येत का मी कोणतं घेऊ म्हणून. तर एवढं लो कॉन्फिडन्स राहू नका. तुम्ही एवढ्या वर्षापासून शेती करता, तुम्हाला त्याच्यातून थोडासा कॉन्फिडन्स बिल्डअप करा. माझंही काम हलकं करा आणि इतरांची कामं हलकी झाली पाहिजे. धन्यवाद. अरविंदजी, आपण छाटणीनंतरच्या रोग व्यवस्थापनाबद्दल आम्हा सर्व द्राक्ष उत्पादकांना अतिशय चांगली माहिती दिली. त्यामुळे मी महाराष्ट्रातील सर्व द्राक्ष उत्पादकांतर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद.